नमस्कार. अक्षरधन अभिवाचन कथा स्पर्धेत मी अपर्णा विचोरे आठले सहभागी होते. मी माझ्या स्वलिखित कथेचं अभिवाचन करते. कथेचं नाव आहे होम अलोन. वैभव, वेद्या आणि अख्ख्या दोस्त कंपनीला सी ऑफ करून सुमेध घरात आला आणि त्याला प्रचंड थकल्यासारखं झालं. गेले 2-3 दिवस नुसती धूमधमाल सुरू होती साऱ्यांची. ते असं झालं, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचं कॉलेज सुरू होऊन त्यात रुळतो न रुळतो तोच परीक्षा आल्या. परीक्षेआधी असाइनमेंट कम्प्लिशनची सर्कस सुरू झाली. रात्री बेरात्री स्टेशनरी चार्टसाठी पळापळ, आईच्या वटारलेल्या डोळ्यांकडे कानाडोळा करून मित्रांच्या मदतीसाठी केलेली धावाधाव, दिवसासारखा दिवस सोडून रात्रीची जागरणं, याचं आईच्या आईचं याच्या कानी कपाळी ओरडणं, दिमतीला मोबाईल, व्हॉट्सॲपचा सरंजाम, असा सगळा सोहळा पार पाडत परीक्षा आली आणि आपल्या गतीने संपली. आणि मग सुरू झालं नाईट आऊटचं सत्र. कुणाचे आई बाबा घराबाहेर जातात ह्याचीच सर्वांना ओढ लागलेली. सुमेधलाही आईच्या शिस्तीच्या कचाट्यातून सुटायचंच होतं. सारखी कशी मागे मागेच असते. हे कर, ते करू नकोस. सकाळी काय तर म्हणे दिवसाची सुरुवात हेल्दी करायची, आणि संध्याकाळी काय तर सांजवातेच्या वेळेस लक्ष्मी घरात येते. ओ शिट, आई आणि तिचे रूल्स, वैताग नुसता. जस्ट अनबिअरेबल यार. आय जस्ट वॉन्ट अ ब्रेक. सुमेधच्या मनाने उचल खाल्ली. अशातच आईच्या कुठल्या तरी बहिणीच्या मुलाचं लग्न निघालं. जाऊ की नको या विचारात असलेल्या आईला नात्यातलं लग्न अटेंड करणं कसं मस्ट आहे हे पटवताना सुमेधनं आपलं स्किल बऱ्यापैकी वापरलं. आणि सोबत बाबांना घेऊन जाणं कसं छान दिसेल हेही पटवलं. आता त्याने आ म्हणून आवाज दिला की लो म्हणत टोळधाड धडकणारच होती. जाताना स्वतःची तयारी, आवरासावर, अहेराची खरेदी, असं सगळं गणित जुळवत आईने धावत पळत सुम्यासाठी चिवडा, लाडू, धपाटे, चटणी केलीच. बाबा म्हणाले सुद्धा, अगं तुझा खटाटोप वाया जाईल. बाहेरचं खाण्यापासून फुरसत मिळणार आहे का त्याला? पण आईने झट्टाने, भूक नसो पण शिदोरी असो, बाहेरचं कितीही खाल्लं तरी घरच्या जेवणाची सर येते का त्याला, असं म्हणत डबा तयार केला. 2 दिवस डॉमिनोजचे पार्सल्स, चायनीजचे पॅक, वडापाव बऱ्यापैकी हादडून झाल्यावरही घरातल्या सर्व पदार्थांचा फन्ना उडालेला होता. आता मॅगीकडे तर बघवत नव्हतं. कसे बसे वाचलेले 2 धपाटे आणि चटणी खाल्ल्यावर सुमेधलाही बघ भागल्यासारखं झालं. शेवटी घरच्या अन्नाची सर दुसऱ्या कशालाच नाही, मनाशीच म्हणाला तो. अगदी आई म्हणते तसं. अर्धा 1 तासाची डुलकी घेतल्यावर फ्रेश झालेल्या सुमेधच्या नजरेला घरातला पसारा खोपला. अस्ताव्यस्त कुशन्स, चुरगाळलेले सोफा कव्हर्स, उडणारे पेपर्स, चहाचे कप, पेले, पिझ्झ्याचे बॉक्सेस, सारं नकोसं झालं त्याला. तिरीमिरीतच घर आवरलं त्यानं. अगदी आई आवरते तसं. सोफ्या खालून कोपऱ्यातून खरडून सगळा केर झाडून काढला. बाथरूममधला दुर्गंध फिनाईलने धुवून काढला. फरशांवरचे पायाचे ठसे मॉपअपने पुसून काढले आणि स्वतःही फ्रेश झाला. आत्ता कुठे त्याला घर रोजच्यासारखं वाटले. अगदी आई ठेवते तसं. होता वेळ कसा गेला कळलंच नाही. आई बाबांना यायला अजून 2-1 तास तरी होतेच. सुमेधला अगदी एकटं वाटलं. मन हुरहुरलं. घर तर आवरलं गेलं, पण आई घरात असताना वाटतं तसं प्रसन्न वाटतच नव्हतं. कितीतरी दिवसांनी अशी शांत संध्याकाळ मिळालेली होती. त्याला लहानपणीचं शुभंकरोती आठवलं. बाहेर करकरीत तिन्ही सांज दाटून आलेली होती. काहीतरी आठवून सुमेध उठला आणि त्याने तुळशी वृंदावनापाशी दिवा लावला. हात जोडत पुटपुटला, जय बाप्पा देवा, सगळ्या जगाला सुखी ठेवा. आणि घर अंगण खुत्कन हसला.
अगदी प्रसन्न झालं. अगदी आई असताना होतं तसं. धन्यवाद.